आजची पत्रकार परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेली दडपशाही व त्यातनं सर्वसामान्यांचं झालेलं नुकसान, बाजारपेठेचं झालेलं नुकसान, रोजगाराचं झालेलं नुकसान, अनेकांना राहण्यापासून वंचित करून रस्त्यावर आणण्याचं पाप या महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेने कारवाई केली व ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करणार यासाठी सर्व ठिकाणी जाऊन सर्वांशी चर्चा करून एक ड्राफ्ट आम्ही त्या ठिकाणी तयार केला होता। आपण सर्वजण या कारवाईचे साक्षीदार आहात। मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे ते मी राज्य सरकारला त्या ठिकाणी विचारले। अतिक्रमण कारवाई म्हणजे काय? अतिक्रमण मध्ये एखाद्या शासकीय जागेवर कोणी अनधिकृत बांधकाम केलं असेल त्याला आपण अतिक्रमण म्हणतो। परंतु शहरामध्ये काही लोकांनी जागा खरेदी केल्या, काही बॉन्डवर असतील, काही रजिस्ट्रीच्या असतील, काही लोकांनी गुंठेवारी केली, काही बांधकाम परवाना घेतला, काही एने केलं। मुकुंदवाडी, चिकलठाणा, हरसूल, पळेगाव, मिठमिठा हे सर्व परिसर नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले। यांना त्या काळाच्या गावठाण, त्या काळाच्या ग्रामपंचायतीच्या नोंदी आहेत, ते नंतर शहरामध्ये समाविष्ट झाले। या सर्व गोष्टी न बघता महानगरपालिकेने बेधडकपणे कारवाई केली। आपल्या माध्यमातून एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे, ही कारवाई करत असताना कृपया त्यांनी अतिक्रमण कारवाई याला म्हणू नये। कारण एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं स्वतःचं मालकीचं घर आहे आणि त्याच्या घरासमोरची रुंदी जर 3 वेळेस वाढवली, शहरामध्ये आतापर्यंत 3 नकाशे अस्तित्वात आले। पहिल्या नकाशाला रुंदी वेगळी होती, दुसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी, तिसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी आहे। या तिन्ही रुंदी जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदलाल, विकासाच्या नावाखाली बदलाल, तर माझी व शहरातील नागरिकांची जबाबदारी नाही की प्रत्येक वेळेस आम्ही आपल्याला मोफतमध्ये जागा द्यावी। महानगरपालिकेकडून काय अपेक्षित होतं? क्रमांक 1, जो नवीन नकाशा आज प्रसिद्ध झालेला आहे परंतु तो अंतिम स्वरूपात आलेला नाही, तो अंतिम स्वरूपात यावा याची वाट पाहायला पाहिजे होती। क्रमांक 2, जर तुम्हाला रस्त्याची रुंदी वाढवायची होती, वेट वाढवायची होती, तर त्या लोकांना तुम्ही नोटीस दिल्या पाहिजे। अधिग्रहणाची प्रक्रिया पार पडली पाहिजे, हे मी म्हणत नाही। संभाजीनगर हायकोर्टाच्या खंडपीठाचे 2 आदेश त्या ठिकाणी आहेत। 1 क्रमांकाचा आदेश हरसूल या ठिकाणी मिळाला, 2 क्रमांकाचा आदेश चिकलठाणा मुकुंदवाडी या ठिकाणी मिळाला। कोर्टाने देखील सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे लोकांना मोबदला द्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी जागा अधिग्रहण करून कारवाई करा। माझ्या माहितीप्रमाणे नारेगावच्या तोडणीपर्यंत कुठल्याही नागरिकाला नोटीस देण्यात आलेली नाही। कोणत्याही ठिकाणी शासकीय मोजणी करण्यात आली नाही। प्रायव्हेट कन्सल्टंट लावून त्या ठिकाणी रस्त्याची मोजणी करून त्याची रुंदी तुम्ही ठरवली आणि रुंदी ठरवून बिनधास्त तुम्ही बुलडोझरने आमचे घर पाडले। क्रमांक 3 चा मुद्दा, कोणालाही तुम्ही अद्याप रुपयाचा मोबदला दिलेला नाही, यावर महानगरपालिकेने स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं। मी त्यांना वारंवार आवाहन करत होतो, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई त्याच्यात न करता दडपशाही दहशतीप्रमाणे आमचे घर तोडले। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेतली। साहेबांना मी विनंती केली, विनंतीमध्ये की रस्त्याची रुंदी वेळोवेळी वाढली याच्यामध्ये नागरिकांची चूक नाही। खंडपीठाने आदेश दिला त्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली नाही, ही चूक महानगरपालिकेची झाली। तसेच एक गंभीर प्रकार मी साहेबांच्या लक्षात आणून दिलं की शहरामध्ये अनेक प्रॉपर्टीजचे वाद आहेत आणि ते वाद
जमीन मालकाचे आहे, भाडेकरांचे आहे, कुठे एखाद्या शासकीय जमिनीशी संबंधित आहे, परंतु अशा ठिकाणचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बिल्डर्सला किंवा जमीन मालकाला ती जागा मोकळी करून देण्यासाठी किंवा एखाद्याला जागा मोकळी करून देण्यासाठी देखील त्या ठिकाणी बेधडकपणे कारवाई करण्यात आली. दुसरा हेतू जो महानगरपालिकेचा होता की शहरामध्ये टीडीआरचे दर वाढत चालले होते. बिल्डर्स असोसिएशनला मी आरोप करणार नाही, बिल्डर्स असोसिएशन चांगलं काम करते, परंतु काही बिल्डर्स ज्यांना फुकटमध्ये घेण्याची सवय आहे अशांच्या सांगण्यावरून टीडीआर शहरामध्ये स्वस्त व्हावा म्हणून कारवाई झाली का? क्रमांक 2चा प्रश्न मी उपस्थित केला. क्रमांक 3चा मी प्रश्न उपस्थित केला, तो विशेषतः माझं पडेगाव मिठा परिसरासाठी होता की घाईघाईमध्ये तुम्हाला रस्त्याचं भूमिपूजन करायचं, त्यासाठी तुम्ही माझ्या भावांना बहिणींना रस्त्यावर आणलं का? आणि क्रमांक 4चा मी प्रश्न उपस्थित केला की सर्व प्रक्रिया होत असताना महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्या अधिकाराचा वापर केला? मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. अतिशय गंभीररित्या, गंभीरपणे, शांतपणे त्यांनी माझं म्हणणं तासभर ऐकून घेतलं. मी त्यांना सांगितलं, उदाहरण आपण जालना रोडचं घेतलं तर जालना रोडचा नकाशामध्ये रुंदी 45 मीटर आहे, नवीन नकाशामध्ये 60 मीटर झालेली आहे आणि 60 मीटर करताना इनजस्टिस झालेले एकाच बाजूने त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे. तसंच पडेगाव सारख्या परिसरामध्ये जरी रुंदी 60 मीटर असेल परंतु तुम्ही अधिग्रहण केलेलं नाही. संजय नगर चा परिसर जो आहे इकडचा संजय नगर जालना रोडवरचा, तिथले बांधव पण आलेले आहे की संजय नगर हा स्लम डिक्लेअर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्लम डिक्लेअर असताना टॅक्स लोक भरत असताना तुम्ही त्या ठिकाणी पाडून टाकलं. त्याच्यामध्ये देखील पर्याय होऊ शकत होता. ऑलरेडी त्या ठिकाणी ग्रीन बेल्टचा एरिया तो रस्ता घेता येऊ शकत होता, परंतु त्या रुंदी वाढल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची नोटीस न देता त्या लोकांचं पाडलं. मग भवानीनगर चंपा चौकचा जो विषय आहे त्या ठिकाणी 30 मीटरची रुंदी आता 18 मीटर झालेली आहे, रिवर्स झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी देखील आपण नोटीस दिलेली नाही. लोक भयभीत वातावरणात आहे. आपले अधिकारी एखाद्या फिल्म ऍक्टर प्रमाणे शहरामध्ये टोप्या घालून फिरताय, दहशतीचं वातावरण निर्माण करताय आणि वाटेल त्याच्या घराकडे चक्कर मारताय. लोकांना झोप येत नाही, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी जबाबदारीने सांगतो, एक मोठा प्रकल्प कंचनवाडी नक्षत्रवाडी भागामध्ये येणार आहे, ज्या ठिकाणी शासनाने 18 मीटरचा रस्ता केला म्हणजे हा नकाशा दोन्ही बाजूने महापालिका आयुक्त फिरवतोय. कंचनवाडी नक्षत्रवाडी भागामध्ये नातवलीकडे जाणारा रस्ता 18 मीटर आहे, परंतु त्यांनी ठराव घेऊन 36 मीटरची मागणी केली. कोणत्या बिल्डरला मोठा रस्ता तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही 36 मीटर या ठिकाणी करताय आणि गरीबाचे घरं पाडताय, याचं उत्तर देखील महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. जालना रोडला 45 ते 60 लिहिलं, त्याचे तुम्ही बिना नोटीस पाडलं. नारेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही रस्त्याची रुंदी वाढवली, त्या ठिकाणी तुम्ही पाडलं. मी या ठिकाणी ठामपणे महानगरपालिकेला सांगतो, ही मोहीम तुम्ही तात्काळ थांबवावी. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिलेला, माननीय मुख्यमंत्र्यांकडे जो मी विषय मांडला, विषयामध्ये मी असं सांगितलं, छत्रपती संभाजीनगर येथे महानगरपालिका रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली करत असलेल्या बंडेशाहीकडे लक्ष वेधणे आणि सर्वसामान्य नागरिकांना जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळवून देण्याबाबत विनंती करण्याबाबत याच्यावर माननीय महानगरपालिका आयुक्तांना साहेबांनी आदेश केला. आता एक हर्सूलचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला. हर्सूलमध्ये 2 वर्षापूर्वी G20 ज्यावेळेस झालं, नागरिकांचे घर तुम्ही अधिग्रहण केले. अधिग्रहण केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने यादी प्रसिद्ध करण्यात आली. लोकांना मोबदला मिळाला. जी प्रक्रिया मी मागणी करत होतो ती प्रक्रिया, लोकांना मोबदला मिळाला, लोकांना पैसे मिळाले आणि आज तुम्ही बिना नोटीस त्या ठिकाणी पाडायला चालले. म्हणजे तीच महानगरपालिका, तेच शासन 2 वर्षापूर्वी मोबदला देतं आणि तीच महानगरपालिका आणि तेच शासन आज 2 वर्षानंतर लोकांचे घरं पडायला निघतं. हे कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी काम चालू आहे? हा सुलतानी कारभार कोणाच्या सांगण्यावरून आहे? दंडेलशाही कोणाच्या सांगण्यावरून आहे? असे प्रश्न मी राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शन लावून दिले. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी परत एकदा आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आयुक्त महानगरपालिका तात्काळ तपासून कारवाई करावी आणि ज्या मी मागणी केली होती त्याच्यावर त्यांनी आदेशित केलेला आहे
की ताबडतोब जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया करून लोकांना मोबदला त्या ठिकाणी देण्यात यावा। त्यामुळे संभाजीनगरमधील कोणत्याही नागरिकांनी आता दास्तावून जायचं नाहीये। मी महानगरपालिका आयुक्ताला तुमच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही हायकोर्टाचं ऐकलं नाही, तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकणार का? जर तुम्हाला वाटत असेल की माननीय मुख्यमंत्री यांचं ऐकावं, कायद्याने ऐकलं पाहिजे। जर तुम्हाला दंडशाही करायची असेल तर इथून 5 दिवसाचा वेळ आम्ही सर्वजण करण्यात येतो। या 5 दिवसामध्ये त्यांच्याकडनं काय कारवाई अपेक्षित आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आदेश केला त्याप्रमाणे तात्काळ मुकुंदवाडीपासून तर पडेगावपर्यंत सगळ्या शहरामध्ये जिथे जिथे तुम्ही पाडलं त्याची यादी प्रसिद्ध करा। त्या लोकांना मोबदला मार्केट रेट प्रमाणे दुप्पटीचा द्या। ज्या ठिकाणी तुम्हाला पाडायचंय पहिले शासनाकडून त्या नकाशाचं कन्फर्मेशन घ्या, तो नकाशा अंतिम स्वरूपात येऊ द्या, फायनल होऊ द्या, त्यानंतर तुम्ही पुढची कारवाई करा। इथून 5 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो। 5 दिवसामध्ये तुम्ही जर ही कारवाई थांबवली नाही तर आम्ही तुम्हाला शहरामध्ये फिरू देणार नाही, हे स्पष्टपणे नागरिकांच्या वतीने माझं त्यांना सांगणं आहे। कारण तुम्हाला कुठलाही अधिकार नाही, शासन गांभीर्याने घेते, राज्याचे मुख्यमंत्री गांभीर्याने घेत आहे, राज्याचे मुख्यमंत्री आदेशित करतायत की ज्या नागरिकांचे तुम्ही घरं पाडले त्यांना तात्काळ मोबदला द्या आणि प्रक्रिया फॉलो करा। हायकोर्ट तुम्हाला 2-2 वेळा सांगतंय शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल तर त्या लोकांना देखील स्थलांतरित करावं, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही घरं द्यावे। कलेक्टर ऑफिस समोर लोक आरसूचे बसलेत, त्या माता भगिनी रस्त्यावर बसलेत, त्यांना तुम्ही घरं देणार नाही, त्यांची तुम्ही व्यवस्था करणार नाही, ही कुठल्या प्रकारची दादागिरी आहे याचं उत्तर महानगरपालिकेने द्यावं। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो, राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिलेले आहे की अधिग्रहणाची कारवाई करावी, नागरिकांनी याच्यामध्ये भयभीत राहता कामा नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा, मी थोडी माहिती घेतली, जवळपास 18 करोड रुपये पोलीस प्रशासनाचे जुनेच महानगरपालिकेला देणं बाकी, म्हणजे महानगरपालिकेने जो पोलीस बंदोबस्त घेतला त्याचे जुनं पेमेंट त्यांनी 18 करोड रुपये केलं नाही, आता नवीन किती असेल। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त देणार असाल त्या ठिकाणचे नकाशे आपण तपासावे, माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आपण तपासावे, नागरिकांचं काय म्हणणं आपण तपासावं व राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला हे आपण तपासावं, त्यानंतर पोलीस बंदोबस्त द्यावा। तुमचे जुनेच 18 करोड रुपये बाकी आहे ते पब्लिकचे पैसे, ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला डुप्लिकेट बिल काढण्यासाठी पैसे नाही, ते पैशाची वसूल देखील पोलीस प्रशासनाने करावी अशी मी देखील त्यांना विनंती करतो। आणि राज्य सरकार माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि कोणीही भयभीत राहू नये असे मी सर्वांना आवाहन करतो। हे बघा, त्यांनी न्यायालयामध्ये माझ्याकडे काही कॉपीज तुम्हाला देतो, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे एका ऑर्डरमध्ये की माननीय महानगरपालिकेने जे स्टेटमेंट केलंय की आम्ही कायद्याचं पालन करू, त्यांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच कारवाई करू। सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स काय आहे की एखाद्याचं अनधिकृत जरी घर असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही नोटीस द्या, त्याला वेळ द्या आणि नंतर जागा अधिग्रहण करा। हायकोर्टाचं तुम्ही ऐकलेलं नाही, ते वारंवार एकच सांगता की जे इलिगल घर आहेत ते आम्ही तोडू। अरे इलिगलचा अर्थ काय? गुंठेवारी कशाला काढली शासनाने? तुम्ही रेग्युलराइज करू शकत नाही का? लोक पैसे भरतील। हे कुठल्या तरी बिल्डर्सच्या सांगणं चालू आहे असं माझं मत आहे की छोटे छोटे घरांचे स्कीम अनेक प्रोजेक्ट शहरामध्ये आले, त्यांचे घरं विकल्या जावे याच्यासाठी आहे का? TDRचे पैसे कमी करण्यासाठी आहे का कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सला कमिटमेंट केली महापालिका आयुक्तांनी की तुम्हाला रस्त्याचे टेंडर देतो याच्यासाठी आहे का? हे आम्ही 5 दिवस वाट बघू। मुख्यमंत्र्यांचं त्यांनी ऐकावं, ही मोहीम थांबवावी। ही मोहीम याच्यासाठी थांबवावी की तुम्ही आतापर्यंत तोडफोड केली त्याचा मोबदला द्या, परत तुमची कारवाई सुरू करा, लोकांना मोबदला द्या, लोक घरं द्यायला तयार आहे, जागा द्यायला तयार आहे, दुपटीने पैसे द्या। तुम्ही पैसे पण देणार नाही, दादागिरी लोकांच्या घरी मार्किंग करशाल, सकाळी वाटेल त्यावेळेस तोडून टाकशाल। नारेगावला तुम्ही काय केलं? मार्किंग केली, 4 तासात तोडला। अरे कुठला कायदा? हे महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात हे चालणार नाही। आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु कायद्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करण्यासाठी भाग पाडू। आणि आपण जो प्रश्न विचारला की ते माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकतील की नाही, ते माननीय मुख्यमंत्री हे ठरवतील की 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई करा।
माझा लेखी आदेश आहे त्याची प्रत मी आपल्याला देतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लेखी माझ्या पत्रावर त्यांना जो मुद्दा गंभीर वाटला त्याला अंडरलाईन केली आणि त्यांना जो गंभीर मुद्दा वाटला आणि त्यांनी आयुक्तांनाच सांगितलं की आयुक्त महानगरपालिका तात्काळ तपासून, माझं जे म्हणणं आहे कारवाई करावी, तपासून कारवाई करावी. म्हणजे तुम्ही जी तोडफोड केली ती लिगल आहे का इलिगल आहे, आणि कारवाई करावी. जो मोबदलाचा जो माझा पॅराग्राफ होता त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले. क्षणाचाही विलंब त्यांनी लावला. मी तुम्हाला नकाशे दाखवू शकतो शहरामध्ये. आता गुंठेवारी पडेगावचे लोक आले, विटपडेचे लोक आले, यांना परवानगी असले तुम्ही घरतोड. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर आवाज उठवणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन, आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास याला म्हणतात की प्रत्येकाला न्याय झाला पाहिजे. माझं घर पडून विकास तुम्ही करू शकत नाही, मला रस्त्यावर आणून तुम्ही विकास करू शकत नाही, बिल्डर्सला TDRचे रेट कमी करून उपलब्ध करून तुम्ही विकास करू शकत नाही, भविष्यात कॉन्ट्रॅक्टर्सला रस्त्याचे मोठे टेंडर द्यायचे म्हणून तुम्ही विकास करू शकत नाही. विकास म्हणजे लोकांना लागणाऱ्या सुविधा. मी परत एकदा आपल्याला सांगतो की रस्त्यावर रुंदीकरणाची मोहीम त्यांनी राबवावी. परंतु मग असं कायद्यात नाही का की माझं घर रस्त्यात जात असेल म्हणून मग मी ते शहर सोडून चालले जाऊ का? माझा मुद्दा आहे रस्त्यावर रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. आम्ही या रक्ताचे आहोत की आम्ही रस्ता स्वतःहून मोठा करून देऊ. परंतु मी माझ्या आयुष्याची पुंजी जर त्या ठिकाणी लावली असेल तर मला मोबदला मागण्याचा अधिकार नाही का, हा प्रश्न माझा. हे बघा, लोकांनी अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी घेऊन काम केलेले. आता माझे वडिलोपरी यांच्याकडे परवानगी तर यायचं तुम्ही तोडलं. असे अनेक प्रकरण आहेत शहरामध्ये. हे करत असताना महानगरपालिकेकडनं काय अपेक्षित होतं? रस्ता रुंदीकरण करण्यासाठी तुम्ही एक तर पावसाळा निवडला, ठीक आहे, पावसाळा तुम्ही निवडला, तुम्हाला वाटलं तर तुम्ही नकाशे घेऊन त्या नागरिकांशी संवाद करायला पाहिजे होता. त्यांचा मोबदला तुम्ही डिसाईड करायला पाहिजे होता. आता चिकलठाण्यामध्ये ह्याच महानगरपालिकेचे आयुक्त बंड साहेब होते, त्यांनी मोबदला दिला, मुकुंदवाडीला मोबदला दिला, आस्तिक कुमार पांडे असताना त्यांनी मोबदला दिला. म्हणजे महानगरपालिके संजय आपले चव्हाण साहेब असताना जिल्हाधिकारी त्यांनी मोबदला दिला. हे स्पष्टपणे डिसाइडेड आहे की कोणाला तुम्ही भूमिहीन करू शकत नाही. मोबदला देण्याची प्रक्रिया आहे. आमची मागणी रस्ता करू नका ही नाही, रस्ता तुम्ही ताकदीने करा, परंतु रस्ता करण्यापूर्वी जे रस्त्यामध्ये ज्या लोकांचे घरे येत आहेत त्यांना किमान तुम्ही मोबदला द्या, त्यांच्याशी चर्चा करा. म्हणजे एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही. अनेक ठिकाणी आता स्वतः महानगरपालिका आयुक्तांचा जो बंगला आहे तो किती फूट रोडवर आहे, तुम्ही पूर्ण त्या घरावर पाडत आले ताज हॉटेलपासून, त्यांच्या घराकडे तुम्ही बंद केलं का? महानगरपालिका आयुक्त त्या ठिकाणी राहता म्हणून तुम्ही ते कंपाऊंड वॉल तोडणार नाही का? अनेक शासकीय कार्यालय महसूल रोडवरती जेल आहे, जेलला तुम्ही जेलची कंपाऊंड तुम्ही तोडले का? अरे म्हणजे स्वतःच ज्या ठिकाणी आहे ते पाळायचं नाही. एखाद्या मोठ्या माणसाची वास्तविकता असेल तर तुम्ही ती पाळायची नाही. 18 मीटरचा रस्ता तुम्ही 36 मीटर करण्याचा आग्रह धरायचा. शासनाने 30 चा 45 केला तर तुम्ही त्याला मोबदला द्यायचा नाही. एक दिशा तुम्ही ठरवावी. महापालिका आयुक्तांकडून मला अपेक्षित नव्हतं. त्यांनी ते चांगलं काम करत होते, त्यांनी अनेक निर्णय शहरासाठी घेतले, परंतु अचानक मध्ये त्यांना काय घडलं की ते कायदा पॅक करून कपाटामध्ये त्यांनी ठेवला. याचे उत्तर माझ्यापेक्षा जास्त ते देतील. त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचे पालन करावं. ही कारवाई थांबवून, मी स्थगिती म्हणत नाही, मी म्हणतो ही कारवाई त्यांनी तात्काळ थांबवून, आतापर्यंत तोडफोड केली. माझा तर स्पष्टपणे एक आरोप आहे. मला एक प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे यादी आहे का नाही? जसं चिकलठाणा मुकुंदवाडीच्या लोकांचे तुम्ही घरं पाडले उदाहरण, त्यांची यादी तरी तुमच्याकडे आहे का? तिथे कोणाचे घरं होते? नोटीस दिली असती, मार्किंग झाली असती तर किमान आपल्याकडे डेटा रेडी असता की रवी कावळे यांचं घर चाललंय, मग रवी कावळे यांचं किती स्क्वेअर फीटचं घर गेलं, मग त्यांच्याशी तडजोड झाली असती. मग ते म्हटले असते की मला बाजारभावाप्रमाणे पैसे द्या. त्या भागातले 60-70% लोक तयार झाले असते, 30 नसते झाले तर ते न्यायालयात गेले असते. परंतु तुम्ही रेकॉर्ड पण त्या ठिकाणी बनवलं नाही. बिनधास्तपणे तुम्ही तोडफोड केली तर तुम्ही तोडफोड थांबवा. तुम्ही शासनालाही कदाचित मान्य होणार नाही,
ही मॉरली मान्य नाही आणि असं तुम्ही वागू नका. आणि वारंवार सातत्याने काल्पनिक मुद्दे समोर आणले जात आहे की आम्हाला रस्ते मोठे करायचे, विकास करायचा आहे. माझं स्पष्टपणे या ठिकाणी अजून एक आरोप आहे की नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे 60 मीटरचा रस्ता असेल तरच महानगरपालिकेला गडकरी साहेब पैसे देऊ शकतात. मी गडकरी साहेबांची देखील भेट घेणार आहे, त्यांना देखील मागणी करणार आहे की कॉन्ट्रॅक्टर्सला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी 60 मीटरचा आग्रह महानगरपालिकेने धरला, ज्याच्यामुळे हजारो कोटी रुपये शहरात येतील आणि त्याच्यामध्ये टेंडर हे मॅनेज केले जातील आणि त्याच लोकांना कामं भेटतील. हे पण यामागचं सत्य आहे, हे पण आपण सर्वांनी लक्षात घेऊ. हे बघा, सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे गाईडलाईन दिलेली आहे. तुम्हाला शासनाला रस्ता करायचा असेल, काय करायचं असेल आणि ती जागा जर त्यांच्या मालकीची असेल तर तुम्हाला सरसकट मोबदला दिला गेला पाहिजे. 2 नियम शहरांसाठी वेगळे वेगळे आहे. पहिला नियम आहे की जर ग्रामीणची जागा असेल तर 3 पट 4 पट त्या ठिकाणी मोबदला दिला जातो, शहरात तो नाही, शहरात तो पट्टीच आहे. दुसरा नियम आहे जे नॅशनल हायवे शहरातून जातील त्या नॅशनल हायवेमध्ये तुम्हाला शहराची रुंदी ही ठेवावी लागते. एखादा नॅशनल हायवे 100 मीटरचा आहे आणि तो शहरातून चालला तर टाउन रोड शुड बी शॅल बी कन्सिडर ॲज टाउन, म्हणजे शहरामधले रोड हे शहराप्रमाणे रुंदीत असावे, त्याला मोठं करण्याची गरज नाही. आलं लक्षात? जे जे रस्ते नॅशनल हायवे शहरातून जात आहे परंतु ते हायवे शहरातून जात असेल तर त्याची रुंदी तुम्हाला वाढवण्याची गरज नाही. आता या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, हायकोर्टाचं 2 ऑर्डर आहे, अर्जुनच्या त्या ठिकाणी ॲक्विजिशन केलं त्याची ऑर्डर आहे. हे सर्व कागद त्या ठिकाणी आहे. तर कशासाठी महापालिका आयुक्ता आग्रह करताय, कशासाठी हा बालहट्ट करताय असा प्रश्न मी आपल्यासमोर विचारतो. आता मला एक सांगा, माझ्या बाजूला हे बसले रवी कावळे, यांच्या आजूबाजूचे घर पाडले, यांचे व्यावसायिक मालमत्ता होते, घर होते. घर आहे, विषय काय आहे की तुम्हाला असा अधिकार आहे का? कायदा म्हणतो का पहिले तुम्ही व्यावसायिक मालमत्ता पाडा? कायदा काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट काय म्हणतो? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही जर एखादी संपत्ती घेत असाल तर त्याला तुम्ही अधिग्रहण करा. आणि राहिला बिल्डर्सचा विषय, तर याचं उत्तर महापालिका आयुक्तांनी द्यावं. आज जो TDR 150-200 रुपये स्क्वेअर फीट आहे, उद्या 5-10 लाख स्क्वेअर फीट TDR मार्केटला आला तर सप्लाय डिमांड मध्ये तो TDR 50 रुपये कोणी घेईल? आणि माझा अजून एक प्रश्न आहे, माझं घर जर 6 फूट जात असेल, माझी छोटी झोपडी आहे, 2 रूम मध्ये मी राहतो, 1 रूम किचन मध्ये, माझ्या घराची रुंदी 6 मीटर आहे, मग 6 मीटरचा TDR घेण्याचं कायदा तरी तरतूद आहे का? कोण बिल्डर माझ्याकडून 6 मीटरचा TDR घेतली तर झालो ना भिकारी. अहो म्हणजे तुम्ही आम्हाला रस्त्यावर बी आणणार, तुम्ही आमची दादागिरी करून जागा बी घेणार आणि तुम्ही आम्हाला साधा मोबदल्याची नोटीस देणार नाही आणि तुम्ही आम्हाला मोबदला देणार नाही आणि आम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही विकास म्हणणार. त्यामुळे माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे त्यांना की विकास याला आमचा विरोध नाही, रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 5वा 1000 टप्पे करा, परंतु ते टप्पे करत असताना ज्यांची घरं बाधित होत आहे, ज्यांच्या मालमत्ता बाधित होत आहे त्यांना तुम्ही मोबदला द्या, त्यांना नगद स्वरूपाचा मोबदला द्या. TDR आम्हाला नको, ज्या बांधवाला TDR पाहिजे असेल ती त्याची चॉईस आहे, महापालिका ठरवू शकत नाही. आणि ह्याच महापालिकेला मला आठवण करून द्यायची की ज्या दिवशी राज्य सरकारने हा पार्कली प्लॅन पब्लिश केला तर महापालिकेचे स्टेटमेंट तुम्ही छापले की त्यांनी सांगितल्याच्यात अनियमितता झाली, सरकारने रस्ते बदलले, सरकारने वेगळ्या पद्धतीने केलं. मग जरा नकाशा फायनल नसेल तर तुम्हाला कोणी स्वप्नात घेऊन सांगितलं का? आणि जर तुम्ही एकीकडे कारवाई करता तर महानगरपालिकेमध्ये जे शेकडो फायली आज पेंडिंग आहे घराच्या बांधकाम परवानगीसाठी, नवीन रस्त्याच्या नियमाप्रमाणे, नवीन आरक्षणाप्रमाणे, मग त्या बांधकाम परवानग्या तुम्ही का नाही दिल्या याचं उत्तर तुम्ही द्या. की जर आता पप्पू पवार म्हणून अर्जुनचे रहिवासी आहेत, त्यांनी मला संपर्क केला, ते म्हणजे नवीन नकाशामध्ये माझी जागा वाणिज्य झालेली आहे, रहिवासी झालेली, मी महापालिकेत अर्ज केला, परंतु ते मला सांगतात की अजून प्लॅन पब्लिश नाही, आम्ही तुम्हाला देऊ. वाजिद जागीरदार म्हणून आझाद चौकचे आयुष जागीरदार, त्यांनी मला संपर्क केला, त्यांनी मला सांगितलं कि नए नक्शे में हमारा आमचं घर आता रेसिडेंट झालंय, पण महापालिके में गए तो बोलते नया प्लान पब्लिश नहीं है, हम परमिशन नहीं देंगे. म्हणजे एका नकाशाला तुम्ही तोडमोड करता, एक बाजू तुम्ही धरता की परमिशन देता येत नाही, एकीकडे तुम्ही सांगता रस्ता बडा होगा, चलो चलो निघलो. शासनाने
अनेक ठिकाणी SRA मध्ये मुंबईला काय कारवाई होती, अरे झोपडपट्ट्याला तुम्ही रेग्युलराइज करून घर देताय, प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे, कोणी बिना घराचं राहणार नाही आणि तुम्ही बिंदासपणे घर पाडताय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि दुर्दैव आहे की अशी गोष्ट शहरातले सर्वजण उघड्या डोळ्याने बघतात. सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है और मैंने यही मेरे निवेदन में कहा था कि सुप्रीम कोर्ट के गाइडलाइंस, मुंबई हाईकोर्ट के गाइडलाइंस के अनुसार और लैंड एक्विजिशन एक्ट के अनुसार यहाँ पे कार्रवाई नहीं की गई है. वो कार्रवाई के बारे में आप आयुक्त को पूछो. माननीय मुख्यमंत्री जो है ना स्पष्ट कहा कि माननीय आयुक्त महानगर पालिका इसके बारे में आप पूरी इंक्वायरी करके कार्रवाई करो. कार्रवाई का अर्थ है कि जिनके जिनके घर टूटे हैं उनको आप मुआवजा दो और जिन्होंने ये किया है उसका पूरा अहवाल गवर्नमेंट को सबमिट करो. हम 5 दिन का उनको समय देते, अगर 5 दिन में नहीं करते तो हम उनको रास्ते पे घूमने नहीं देंगे, कायदे से घूमने नहीं देंगे. और इसके बाद क्या हमारा अगला टप्पा है कि किसके बोलने पे हुआ, बाय नेम जी श्रीकांत जी, एडमिनिस्ट्रेटर म्युनिसिपल कॉर्पोरेशन छत्रपति संभाजीनगर के बाय नेम से मैं हाईकोर्ट में जाऊंगा, मैं CVC के पास जाऊंगा, सेंट्रल विजिलेंस कमीशन के पास जाऊंगा, मैं भारत सरकार के पास जाऊंगा, मैं CID के पास जाऊंगा और शहर के लोगों को मैं न्याय लेके. मैं वापस स्पष्ट करता हूं, ये लोग बड़ा दिल करके बैठे हैं, ये कह रहे हैं कि हमारी मालमत्ता आपको लेनी तो लो, मार्केट से डबल पैसे आपको दो, जो उनका अधिकार है. हे बघा, राजकीय लोकांना जनतेचे कामं सांगावं लागत असतात, राजकीय लोकांच्या त्यांच्या विजन प्रमाणे ते काम करतात. परंतु प्रशासन 2 गोष्टीने चालतं, राजकीय व प्रशासन. जर अधिकारी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता काम करत असतील तर हे अतिशय दुर्दैवाचं आहे. नाहीतर महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट सांगावं की कारवाई मी अमुक व्यक्तीच्या सांगण्यावर केली, आम्ही त्यांच्याशी बोलू. परंतु तुम्हाला सहीचा अधिकार आहे. तुम्हाला जशी प्रसिद्धी घ्यायची होती, तुम्ही शहरामध्ये फिरून प्रसिद्धी घेतली, तशी तुम्ही शहरामध्ये फिरून जबाबदारी घ्या. आमची तुमची खानदानी दुश्मनी नाही, परंतु आम्हाला न्याय द्या. तुम्ही विनाकारण दंडेशाहीची भाषा करू नका, दहशतवादी फिरू नका, JCB बुलडोझर करून आमच्या समोर फिरू नका. तुम्ही तिथे थांबा. साधा ग्रामपंचायत सदस्य देखील म्हणून त्यांच्या विरोधात बोलणार नाही. कदाचित त्यांच्या डोक्यात काही कल्पना असतील ते ठरवतील, परंतु मी एक सामान्य नागरिक म्हणून मला बोललं गेलं पाहिजे. मी ज्यावेळेस माझ्या डोळ्यांनी 4 दिवस कारवाई करत होतो, माझा देखील असा समज होता की सर्व प्रॉपर्टीज इलिगल आहे. परंतु मी ज्यावेळेस नकाशे काढून बघितले, देशपांडे साहेब, मी ज्यावेळेस बघितलं की हे इलिगली चालू आहे आणि लोक इतके भयभीत होते, म्हणजे ज्यावेळेस नाही का गब्बर आया, सिंगम आया पिक्चरमध्ये पाहायचं, तसं महापालिका का स्क्वॉड आया, अरे लोक घाबरले. त्या माझी भगिनी मागं उभी आहे, त्यांनी मला त्या दिवशी विचारलं, त्यांनी एकच सांगितलं मला की भाऊ, आम्ही आयुष्याची कमाई घेऊन हे घर केलं, बरोबर, आणि आम्ही तुम्ही आम्हाला मोबदला बी देणार नाही का, हा साधा प्रश्न त्यांनी मला विचारला. तर माझं मत असं आहे की राजकीय नेत्यांनी त्यांची भूमिका ठरवावी. राजकीय नेत्यांच्या बद्दल मी काही बोलू शकत नाही. राजकीय नेते त्यांचं ठरवतील आणि तो बोलण्याचा मला अधिकार नाही. आज त्यांनी का भूमिका घेतली नाही ते जनता त्यांना विचारेल. उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक पण जनता त्यांना विचारेल. परंतु हा राजकीय प्रश्न नाही, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि या जिव्हाळ्याचा प्रश्न याच्यासाठी झाला आहे की 70% 60% लोक रोज कमवून खाणारे आहेत. कोणी 10-12 हजार रुपयाची नोकरी करतो. सगळ्यात पहिला प्रश्न, एवढा कमी पैशात घरच कसं चालतं. आणि ते नोकरी करता, रोजंदारीने काम करता, घरी आल्यावर त्यांना कळतं. मी ज्या ठिकाणी बैठका घ्यायला चाललो तर मी बैठक बनवून का त्याच्यासाठी संपवतो की तो माणूस कुठेतरी 500 रुपये रोज काम करतोय, त्याचा 500 रुपयाचा रोज निघतोय. आज एक शिष्टमंडळ मला भेटायला येणार होतं. त्यांनी मला सांगितलं, उद्या माझा जॉब आहे, मी संध्याकाळी आलं चालेल. मी तुमच्याकडे याच्याकडे महानगरपालिका आयुक्तांनी बघावं. कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स याच्याकडे न बघता, आणि शहरातून पाणी दिलं याच्यावर आम्ही प्रश्न विचारायचा का नाही. तुम्ही आले तोपासून तुम्ही शहराला किती MLD पाणी दिलं, किती लिटर पाणी दिलं. 14 दिवस आड या शहरामध्ये पाणी येत आहे. तुम्ही पाणी द्यायला फेल झाला. फेल हा शब्द मी या ठिकाणी वापरतो. ते डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही मोहीम राबवली का? अनेक शंका कुशंका आहे. याचं तुम्ही आम्हाला समाधान करावं, तुम्ही प्रेसला संबोधित करावं, तुम्ही स्पष्टता द्यावी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश
आज किंवा उद्या त्यांना प्राप्त होईल. मला आत्ताच कॉपी मी मेलवर घेतलेली आहे. त्यांना आदेश प्राप्त होईल. त्यानंतर त्यांनी बैठक घ्यावी, त्यांच्या अधिकाऱ्यांची तात्काळ यादी प्रसिद्ध करावी, सांगावं मी इतक्या मालमत्ता पाडल्या, पहिल्या टप्प्यात एवढ्या पाडल्या आणि एवढ्या लोकांचं मी त्या ठिकाणी. आता ते नवीन सांगताय की ज्यावेळेस मला रस्ता करायचा त्यावेळेस मी रस्ता ताब्यात घेईल आणि मी त्या ठिकाणी मोबदला देईल. असं थोडी चालतं. म्हणजे आता म्हणून तुम्ही घरातून काढता, तुम्ही उद्या 100 वर्ष नाही करणार. तुम्ही एखाद्या प्रकल्पावर पैसे खर्च करून टाकणार, तुम्हाला रस्त्याची प्रायोरिटी वाटणार नाही. अहो संजय, आपल्या कैलासनगरच्या स्मशानभूमीचा रस्ता तुम्ही किती वर्षापासून मोकळा केला? तो तुम्ही रस्ता केला का? हर्सूलमध्ये G20 ला तुम्ही रस्ता करायचा तो तुम्ही रस्ता केला का? तुम्ही रस्ते पण करणार नाही. स्पष्टपणे रोख स्वरूपाचा असावा. कारण RCC TDR मध्ये अडचण अशी आहे की RCC TDR घेऊन बिल्डरच्या दारात त्यांना बसावं लागेल आणि बिल्डरला वाटेल त्या रेटमध्ये यांना तो मोबदला सांगेल. तुम्ही नगद स्वरूपात हा मोबदला द्यावा. ते कोण सांगताय? जो अधिग्रहणाचा नियम आहे. 5 दिवसामध्ये मला असं अपेक्षित आहे की आज किंवा उद्या त्यांच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रत त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी बैठक घ्यावी, त्यांनी यादी प्रसिद्ध करावी, त्यांनी किती तोडफोड केलं त्यांनी सांगावं. इतक्या लोकांचं पाठन इतक्या दिवसात आर्थिक मोबदला देतो, त्यानंतरच दुसऱ्या घरांना त्यांनी हात लावा. तोपर्यंत तुम्ही घराला हात लावू नका आणि तुम्हाला पाडू देणार नाही. कायद्याच्या भाषेत पाडू देणार नाही. आणि पोलीस आयुक्तांना देखील आवाहन करतो की तुमची पहिले जुने 18 करोड रुपये त्यांच्याकडून घ्या. कागदपत्र तपासल्यानंतरच नवीन पोलीस बंद. हे बघा, हा नकाशा लोकांचे सजेशन ऑब्जेक्शन पेंडिंग आहे. त्याच्यावर शासनाचे सचिव निर्णय घेतील. त्या ठिकाणी देखील माझा पाठपुरावा चालू आहे. प्रॅक्टिकल परिस्थितीनुसार जिथं जेवढ्या रस्त्याची रुंदी आहे तीच तुम्ही करावी. विनाकारण कोणाला अडथळा आणू नये आणि जिथे गरज असेल तिथे बिनधास्त मोठा रस्ता करावा. परंतु शेवटी ह्या पत्रकार परिषदेतून माझं एकच म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले, लोकांना मोबदला द्यावा. आतापर्यंत जी कारवाई केली ती तुम्ही तपासावी, स्वतः तपासावी आणि तात्काळ कारवाई करावी. मोबदल्याची कारवाई त्यांच्याकडनं अपेक्षित. आपण सर्व आला. मी आपली मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे अतिक्रमणासंदर्भात. नेमकं त्या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे, काय आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार? माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागली. माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागली. त्यांनी तात्काळ मला भेट दिली. सुमारे 50 मिनिटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं. त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही, परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड ॲक्विजिशन ऍक्ट आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे. घरासमोरची रुंदी शासनाने 3 वेळेस वाढवली, याच्यात आमची चूक नाही. आम्ही विकासाला तयार आहोत, परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा. हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली. अतिक्रमण मोहीम नाही, दडपशाही मोहीम आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं. त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं. साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा. आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले. मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबावी. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो. 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या. मला तर शंका अशी की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही. ज्या घाईघाई गडबडीत त्यांनी पाडलं, त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी. कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार. क्रमांक 1चा प्रश्न. दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही. कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा. आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय.
हे उत्तर देत आहे की हा अंतिम नकाशा नाही, मग त्याची स्पष्टता द्यावी. एक नकाशाचे तुम्ही 2 अर्ध कसे लावता? आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा असा आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेट जी शिकायत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार. मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश, मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार. मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे जाणार, यांच्यावर चौकशी मागणार. आणि स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या. तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी. माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने 18 कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे थकलेले आहेत. या बंदोबस्ताची किती मला माहित नाही, तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे. सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे, त्यानंतर तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती. आणि शेवटचा प्रश्न, माननीय महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा, अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही. गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही पाडापाडी शहरात होऊ देणार नाही. निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन राहील, चौकशाला समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल. जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते, फार क्लर्क पासून आयुक्तपर्यंत, यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल, न्यायालयासमोर द्यावं लागेल. याचं भान त्यांनी ठेवावं. त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीडीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत. कोण कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावरून येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत. आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू. मग हरसूद सारख्या ठिकाणी जर मागची सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का दिला नाही? मुकुंदवाडी चिकलठाण्यामध्ये मागच्या सरकारने मोबदला दिला तर तुम्ही का देणार नाही? त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी, जनतेला पैसे द्यावे, जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा आणि परत कारवाई करावी. आम्ही सहकार्य करू, परंतु तुम्ही मोबदला देणार नाही, फुकटामध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध राहील. आमची तुमची दुश्मनी नाही, परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू. पालकमंत्री बोलताना असं म्हणाले की आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही, जी कारवाई होती ती योग्य होती. हे बघा, पालकमंत्री साहेब काय बोलले, कोण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्याची इंटरेस्ट नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात तो विचार करून कागदपत्र घेऊन त्यांनी आदेश दिले असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली, यांना मोबदला द्या, याची चौकशी करा, त्याची मी वाट पाहिजे. आणि मान्य पालकमंत्री महोदयांचा देखील आदर आहे, परंतु ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, त्यांचं उत्तर त्यांना विचारावं. विनोद पाटील म्हणून ही भूमिका आहे की सर्वसामान्य आहे आणि रस्त्यावर जनतेसाठी उतरतात. पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पालन करून मोबदल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो, तर ज्यांची ज्यांचे घरं पाडले या सर्वांना घेऊन मी माननीय आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही. मग त्यांना जी कारवाई करावी, मला जी कायदेशीर कारवाई करते मी कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार. तो मालमत्ता धारकांना अधिकाऱ्यांबरोबर विनंती करून देत नाही किंवा त्यांना त्यांच्या दारातून बाहेर सोडून आणतात, मारहाण करतात. यावर कोणी बोलायला जात नाही आणि तक्रार पण द्यावी. मी स्पष्टपणे सांगतो की साध्या क्लर्क पासून महापालिकेच्या प्रशासकांनी गैरवर्तणूक केली असेल तर त्यांनी चौकशीसाठी कायदेशीर प्रक्रिया फेस करण्यासाठी तयार राहा. कायद्याच्या भाषेत मी व आमची सर्व टीम आता या ठिकाणी उतरून तयारी करणार.